हॅलो नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? आय होप मजेतच असाल. तर आज जे आहे वार आहे गुरुवार आणि छास आणलं होतं मॉलमधून आणि त्यासोबत जे आहे दळून आणलेलं होतं चक्कीवरनं डाळीचं पीठ, मतलब तांदूळ डाळ वगैरे चण्याची डाळ थोडी मिक्स वगैरे असं करून जे आहे ना ढोकळ्याचं आणि हांडवा म्हणतात त्याचं पीठ दळून आणलं होतं. तर जे आहे आता ते बॅटर जे आहे तयार करायचं आहे, कारण की ते संध्याकाळी बनवू. तर आता थोडं राहू देते, थोडं 8-9 तास जे आहे त्याला राहू द्यावं लागतं. आणि प्राप्ती उठून गेली आहे, आंघोळ बाकी मॅडमची, पण वरच्या वर तोंड धुवून आली आणि केस स्वतः विसरून घेतले तिने आणि आता बघ अशी बसली माझ्याजवळ येऊन. तर ही जे आहे छास त्याच्यात जेवढं बेसन नाही ग, डाळ तांदूळ, चण्याची डाळ तांदूळ याचं जे आहे मिश्रित दळलेलं असतं परमर आणि त्याच्यामध्ये असं डोसाच्या बॅटरची जशी कन्सिस्टन्सी असते त्या हिशोबाने जे आहे त्याला छान टाकायचं आणि ते जे आहे आता दिवसभर बाहेर राहील, संध्याकाळपर्यंत छान जे असं आथा येऊन जाईल त्याला. बाहेर सोडणार नाही, बाहेर नाही ग, गरमी एवढी आहे, तिकडे बाहेर ठेवायचं. इथून घरातच होते, गरमी खूप आहे तर बाहेर ठेवण्यासाठी काही गरज नाही आहे. उन्हाळ्यामध्ये तसं असा गरज पडतच नाही. पावसाळ्यात हिवाळ्यामध्ये जे आहे जर आथा येत नसेल तर उन्हामध्ये बाहेर जे आहे दुपारच्या कडक उन्हामध्ये 2-1 तास सारखं ठेवून द्यायचं, तर छान असा त्याला आथा येऊन जातो. बघू शकता हे मिक्स करते आहे, आता मिक्स झाला पूर्ण आहे ना. आणि जेव्हा बनवायचं असतं ना तुम्हाला मी झाल्यास शेअर करेल मी रेसिपी. याच्यामध्ये तर दहीची स्मेल येते. हा तर आंबट छास आहे ना हे. तर मला जास्त जे आहे ढोकळे आवडतात आणि मला आवडतं. प्राप्तीला काय आवडतं? उत्तप्पा. प्राप्तीला उत्तप्पे काल बनवले होते उत्तप्पे. परवाच्या दिवशी दुपारी बनवले होते डोसे, बॅटर पडलं होतं तर काल जे दुपारी आता पूर्ण पेस्ट बनवली. जिथे बचेल ना मला देऊन द्यायचं, ओके खायला. हां, तर अशा रीतीने बघू शकता अशी एवढी कन्सिस्टन्सी ठेवायची. त्याच्यातल्या गठोड्या मोडून टाकायच्या, गठोड्या निरवल्याच्या. अशा रीतीने जे आहे आपलं ढोकळ्याचं हांडव्याचं मिश्रण तयार झालेलं आहे. संध्याकाळी मी जे आहे बनवेल पूर्ण व्यवस्थित. असं बघू शकता आपले जे आहे बॅटर मी मिक्स करून ठेवून दिलं आहे. आता त्याला झाकून ठेवून देते 5-6 तास, तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. तर आज ना मी तुम्हाला गुळाची चहा मी कशी बनवते ती शेअर करणार आहे. आता साखरेची चहा मी बऱ्याच दिवसापासून जे आहे बंद करून दिलेली आहे, तर गुळाचा चहा चालू केलेला आहे. आणि ना बऱ्याच असं मी ऐकलं आहे की फाटून जातात असं सांगतात. तर मी जे आहे ना कसं बनवते मी तुम्हाला सांगते. तर 1.5 ते 2 कप जे 1 कपमध्ये पाणी घेतलं, मोजूनच घेतलं आणि 5 चमचे ना वाघ बकरी, इकडे गुजरातमध्ये वाघ बकरीची चहा पावडर खूप छान आहे, जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये परिवार जे आहे ना तसं. तर ही 5 चम्मच छोटी चहा पावडर टाकली. त्यानंतर जे आहे ना इलायची, अद्रक, तुम्हाला जे टाकायचं असतं कुटून टाकून द्यायचं. तर कसं हो ना इलायची आवडते आणि मला ही इलायची पण मग त्याच्यासाठी कसं अद्रकचं थोडं पाहिजेच, तर थोडं अद्रक कुटून टाकून द्यायचं आणि तो चहा ना छानपैकी उकळू द्यायचा. आणि म्हणजे बऱ्याचदा असं सांगतात की वेट लॉस होतं, शुगर चहाने प्यायची, सफेद ज्या वस्तू आहेत ते बंद करून टाकायच्या. तर गुळाचा चहा म्हणूनच म्हटलं चला आपण हे ट्राय करू, कारण की म्हणजे 1-1.5 वर्षापासून माझी जी आहे ना हॉर्मोन्स चेंज झाल्यामुळे जे आहे वेट खूप वाढला आहे. तर म्हटलं चला हे पण ट्राय करून बघू. तर गुळाचा चहा म्हणूनच मी चालू केला. तर त्यानंतर छानपैकी असं दूध टाकून द्यायचं उकळल्यावर आणि पूर्ण छान उकळल्यानंतर जे आहे ना त्याच्यामध्ये गॅस बंद करून द्यायचा आहे आणि इंडक्शन ज्याच्यावर तुम्ही चहा बनवतात त्याच्यात नंतर मग गाळायची आपल्याला चहा, त्या बारीक चुरलेला गूळ टाकायचा आणि छानपैकी अशी जी आपली चहा गुळाची बनते, म्हणजे फाटत नाही थोडक्यात, म्हणजे असा चहा बनवला की फाटत नाही. तर त्यानंतर मग आहे ना सोबतच मी जे आहे ना रात्रीच्या चपात्या पडल्या त्या छानपैकी ते फ्राय केल्या आणि
जो आहे मॉर्निंग ब्रेकफास्ट होता आजचा हा. तर अहोंनाही आवडतं असं चहा न पोळ्या, तर असा मॉर्निंग ब्रेकफास्ट होता आमचा. आणि म्हणजे सकाळ सकाळमध्ये ना म्हणजे प्राकवीची कशी सुट्टी होती, तर म्हटलं चला हे ऑप्शन छान असतं. पोहे रोज रोज खायला कंटाळा येतो, तर चपातींचा हा नाश्ता खूप छान लागतो. त्याच्या चहासोबत नाही खायचं असलं तर तो तुम्ही नमक मिर्च पावडर टाकून बी खाऊ शकता. त्यानंतर जे आहे दुपारी माझं पार्सल आलं मिशोवरनं, जे आहे ना प्राकवीसाठी मी नाईट ड्रेस मागवले होते आणि माझ्यासाठी जे आहेत ना प्लाझो मागवले होते, तर ते पार्सल आलं. तर सगळ्यात आधी ना मी म्हटलं चला प्राकवीचे ड्रेस खोलून बघते नाईट ड्रेस. तर खूप स्वस्तात आहेत, म्हणजे 250-350 समथिंग जे आहेत 3 नाईट ड्रेस आले. आणि कापडही खूप म्हणजे छान होतं. पण प्राकवी नव्हती घरामध्ये, तर पण म्हणजे मला खूपच आवडले जास्तच, की एवढ्या कमी किमतीमध्ये ना खूप सुंदर असे नाईट ड्रेस आले. फक्त 310मध्ये छानपैकी असे 3 कॉम्बो जे आहेत नाईट ड्रेस आलेत. आणि उन्हाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये केव्हाही तुम्ही यूज करू शकता तसा. आणि मिशोवर जे ना सध्या खूप छान प्रोडक्ट येतात का, सगळे म्हणजे कपडे जेवढेही मागवले मी 5-6 दिवसामधून, तर सगळे छान आले कपडे. कधीतरी होतं की कापड व्यवस्थित नाही राहत वगैरे, इश्यू येतात, जे पार्सल काही मागवतं तर कधी दुसरंच येऊन जातं. पण हे जे आहे ना प्राकवीसाठी मागवले आणि वाढतीच साईज मागवली, खूपच छान वाटत होतं. आणि ती नंतर म्हणजे ना हे ग्रे कलर आणि पिंक कलर आहे आणि ब्लॅक कलर असे 3 कलर मागवले. तर छान मस्त कापड होतं त्याचं. त्यानंतर प्राकवी आली आणि प्राकवीने पाहिलं की माझे पार्सल आले ड्रेस म्हणून, ती एवढी एक्साइटेड झाली, तर खूपच खुश होऊन गेली ती. पैंट इसमें हाँ प्लाझो ब्लॅक. वाव, छान, एकदम मस्त दिसते, एकदम मस्त मस्त. छान आहे ना, तुला आवडले? हो, आता तो तिसरा आहे ना ग्रे, तो पण घालून दाखव. ठीक आहे, ठीक आहे, चल चेंज करून घेऊ. नीट उभी राहा, सरळ हात, बस. बोल फिर, बस. मुझे पिंक कलर पसंद है, इसलिए मुझे पिंक पहनना करना पिंक का बर? पैंट घालायचं ग्रे पण छान वाटतंय. पण मला ग्रे थोडा सिंपल वाटतं. काय सिंपल? मी पिंकच, ते सगळे छान आहे दीदी. प्राकवीने तिघही नाईट ड्रेस घालून पाहिले, तिला खूप छान वाटत होते आणि छान आवडलेही तिला. त्यानंतर मग मी माझे प्लाझो पाहिले आणि व्हाईट थोडासा ट्रान्सपरंट सारखा वाटत होता आणि ब्लॅक खूप छान आहे, मटेरियल खूप छान आहे, कम्फर्टेबल आहे. त्यामुळे म्हटलं काही रिटर्न करायचं नाही, कारण की मग दोघंही रिटर्न करावे लागतील. तर व्हाईट काय ना कधीतरी यूज करतं माणूस, तर ब्लॅक जे आहे ना टी शर्टवरती छान कम्फर्टेबल वाटत होतं. तर दोघी कापड छान होतं, पण व्हाईट असल्यामुळे थोडंसं ट्रान्सपरंट वाटत होतं. प्लाझो चेंज करून मग चला म्हटलं फटक्यात संध्याकाळ झाली होती, तर स्वयंपाकाला लागू. तर स्वयंपाकामध्ये सकाळी जे भिजवलेलं होतं हांडव्याचं ढोकळ्याचं, तर मी प्लॅन चेंज केला. म्हटलं चला फक्त हांडवेच बनवायचे, तर त्यासाठी पत्ताकोबी, गाजर या दुधी
तिघांपैकी एक वस्तू आपण यूज करू शकतो. तर माझ्याकडे अवेलेबल होती दुधी, यामध्ये तर तिला साल काढून घेतला आणि किसून घेतली बारीक आणि या बेटर मध्ये जे मिक्स करून दिली. तर हिरवी मिरची, लसूण, अद्रक जे पेस्ट करायची आणि तेलामध्ये फोडणी देऊन जे आहे ना याच्यात टाकून द्यायचं, मिक्स करून घ्यायचं. बघू शकता तर खलबत्त्यामध्ये जे आहे लसूण आणि हिरवी मिरची आणि थोडं अद्रक जे आहे किसून घेतलं. मिक्सीमध्ये कुठून छान लागतं टेस्ट जास्त, म्हणजे मिक्सरमध्ये म्हटलं चला कुठूनच घेते पेस्ट त्याच्यात मिक्स करायचं. फोडणी देऊ शकता तुम्ही, पण मला हांडवे बनायचे होते म्हणून म्हटलं चला असं रीतीने करू. तर वाटलं चवीनुसार तुम्हाला नमक, हळद, थोडं तिखट वगैरे, लिंबूचा रस, साखर टाकू शकता. त्यासोबत हिंग पण टाकू शकता. तर हिंग वगैरे सगळं टाकलं आणि म्हटलं चला आता फटाफट जे आहे हांडवा बनवायला सुरुवात करू. आणि आजकाल कुकिंगचे रील्समध्ये बघवा ना तेव्हा ते हे थोडंसं एक्स्ट्रा ॲक्शन असतं. तर म्हटलं चला आपण थोडीशी कलाकृती करून घ्यावा. हांडव्याचं पीठ जेवढं खट्ट, जेवढं आंबट ना तेवढं टेस्टी येतात हांडवे. तर गुजरातीमध्ये हांडवे म्हणतात. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये काय म्हणतात काही माहीत नाही मला. तर जे आहे डोसाचा पॅन यूज करू शकता तुम्ही, कढईमध्ये सुद्धा बनवू शकता. तर राई आणि तीळ हे दोन्ही वस्तू यूज करायच्या छानपैकी, जे आहे ना फोडणी देऊन दिली मी. आणि त्यानंतर जे आहे मिक्स करून घेतले. शेंगदाणे सुद्धा टाकू शकता, तर मी शेंगदाणेही टाकले आहेत. आणि थोडासा खायचा जो सोडा असतो ना तोही टाकायचा, तर छान असे फ्लफी होतात. सोडा टाकून त्याच्यावर लिंबूचा रस सुद्धा निपळू शकतात, तर फ्लफी अँड सॉफ्ट येतात हांडवे. आणि त्यानंतर मग परत जे आहे गॅसवर ठेवला मी पॅन, मग तीळ टाकली आणि जे आहे एक असं भाकर जेवढा जाड असं ठेवायचा, जेवढं आपण भाकर बनवू त्याहून जाडसुद्धा बनवू शकतो. तर असा मी ते पूर्ण पॅन भरून जो आहे पूर्ण जे आहे बॅटर टाकलं आणि त्याच्यावर आहे ना थोडंसं झाकण ठेवून द्यायचं 5 ते 10 मिनटं स्लो गॅसवर. मध्ये तरी चेक करत राहायचं. तर चेक केलं तर थोडंसा बाकी होता व्यवस्थित खालून क्रिस्पी व्हायला. त्यानंतर मग परत चेक केला तर ऑलमोस्ट रेडी झाला होता. आणि पण मध्ये जो आहे ना थोडा जास्तच बॅटर यूज केलं मी, तर थोडा वेळ लागला व्यवस्थित हे खालून. हे बघा असं जाळीदार जो आहे ना हांडवा बनतो. आणि परत अजून तेल पलतून परत तेल टाकायचं आणि थोडं झाकून द्यायचं. अशा रीतीने जो आहे ना छानपैकी हांडवा बनवून रेडी होतो. हांडवा सकाळी सुद्धा तुम्ही उरलेला खाऊ शकता चहासोबत. त्यानंतर जेवण करून आम्ही जे आहे गार्डनमध्ये गेलो ओल पार्कला. तर तिथेही फ्रेंड वगैरे येणार होते. तर प्राकी पण खूप एक्सायटेड होती की चला बऱ्याच दिवसानंतर गावाहून आल्यानंतर जे आहे रात्री फिरायला चाललो आउटिंगसाठी. तर घरापासून जे आहे ना 10 ते 15 मिनिटचा रस्ता आहे. तर निघालो. मग इथे पोचलो. तिथे जे आहे रिलायन्सची टुर्नामेंट चालू होती, म्हणजे 1-1.5 महिन्यापासून जे आहे 2020 चालू आहे. तिथे टेकड्यावर जाऊन बसलो आम्ही. आणि तिथं मग नंतर प्राकी जे आहे आईस्क्रीम घेऊन दे, हे घेऊन दे, असं थोडंसं त्रास द्यायला लागली. तर म्हटलं चला ठीक आहे. तिचे पप्पा म्हटले ठीक आहे आपण आता तुला कोण वगैरे घेऊन येते, आईस्क्रीम वगैरे घेऊन येतो म्हणून. तर प्राकीला पाहिजे होता फुटबॉल, त्याच्यासाठी जास्तच रडायला लागली. कारण की घरून येताना ते सांगत होते फुटबॉल घेऊन चला म्हणून. फुटबॉल काही आम्ही आणला नाही कारण थोड्या वेळ बसून जायचं होतं घरी. मग त्यानंतर जे थोड्या वेळांनी आईस्क्रीम वगैरे मागवले. तर प्राकी जे आहे आईस्क्रीम म्हणे मी सगळ्यांना देते म्हणून, तर तिने सगळ्यांना वाटप केली आईस्क्रीमची. तर मैत्रिणीची मुलगी आहे तर तिच्याची थोडीशी मजाक मस्ती करायला लागली ती. त्यानंतर छानपैकी आम्ही आईस्क्रीम वगैरे खाल्ली, एन्जॉय केली, थोडंसं बसलो, घासमध्ये चाललो. पावसाळा सुरू झाला आहे पण उन्हाळ्यासारखंच अजून वातावरण आहे. पाऊस वगैरे पडत नाही आहे, गरमी एवढी होते. तर रात्रीच्या वेळेस छानपैकी घासवर बसून जे आहे आम्ही सर्वांनी आईस्क्रीम एन्जॉय केली. आणि त्यातल्या त्यात प्राकीचं वेगळंच चालू होतं. त्या बॉक्सवरती बसून गेली ती टेबल आहे माझा म्हणून. तर आम्ही सर्वांनी आईस्क्रीम एन्जॉय केली, मॅचही पाहिली. मॅच पाहता पाहता त्यानंतर मग गप्पा गोष्टी केल्या आणि मग नंतर घरी येण्यास निघालो. तर असा होता आजचा दिवस. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. लाईक शेअर